जे कोणी भाड्याने राहत असेल ते माझं म्हणणं काय असतं ते रिलेट करत असतील की स्वतःचं घर असणं खूप म्हणजे खूप अशी मोठी अचिव्हमेंट, मोठं स्वप्न असतं प्रत्येकाचं. तर ते पूर्ण असं म्हणजे झाल्यासारखं त्या दिवशी वाटतं. तो दिवस मी कधीच विसरू शकत नाही ज्या दिवशी मी इथे राहायला आले म्हणजे माझ्या स्वतःच्या घरात. नमस्कार, मी पूजा वाळके गृहलक्ष्मीने अजून एका छानशा व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करते. तर आज मी तुम्हाला माझ्या घराची होम टूर देणार आहे. म्हणजे माझं घर कसं आहे ते तुम्हाला दाखवणार आहे. तर सगळ्यात आधी मी सांगते की आमचं घर काही कंप्लीट झालेलं नाही आहे. तर जी काही ही एक रूम आहे तीच कंप्लीट केलेली आहे आम्ही आणि राहायला आलो. तर म्हणजे मी तुम्हाला दाखवेल आणि ह्या घराची आमच्या काही छोटीशी काही स्टोरी आहे ती पण सांगेल मी तुम्हाला. तर नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा. आणि हो, माझे व्हिडिओ तुम्हाला जराही कुठेतरी आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तर व्हिडिओ खूप दिवसांनी येतो आहे आणि व्हिडिओ येण्याचं कारण पण तसंच आहे की थोडंसं बिझी शेड्यूल असल्यामुळे व्हिडिओ पोस्ट करायला मला जमलं नाही. त्याबद्दल खरंच खूप खूप सॉरी. पण मी जेव्हा काही असं कंटिन्यू व्हिडिओ टाकते ना तर बऱ्याच म्हणजे कमेंट येतात मला की तुम्ही होम टूर द्या. तर म्हटलं की ठीक आहे, चला आपण आपलं जसं घर आहे तशी होम टूर देऊ. म्हणजे जेणेकरून मला पण लक्षात राहील, आठवणीत राहील की अरे हां, आपलं घर आधी असं होतं. म्हणजे थोडेसे भरपूर चेंजेस आहेत आमच्या घरात करायचे. म्हणजे अजून म्हणजे सगळं पूर्ण व्हायचं आहे घर. तर त्यामुळे मग जेव्हा काही पूर्ण छान असं घर होईल आमचं, तर तेव्हा मला लक्षात राहील की असं घर होतं आपलं, असं वगैरे छान आपलं किचन छोटंसं होतं, छान आपण असे असं म्हणजे सजवलं वगैरे होतं, जसं पॉसिबल होईल तसं माझ्याकडनं. माझं छोटंसं देवघर आहे आणि ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे की कसं आहे, काय आहे, कसं सजवलं आहे मी. पण म्हटलं की आधी बाहेरनं पूर्ण आपलं घर दाखवू आणि नंतरनं मग आतमध्ये जे काही मी छोटंसं घर माझं सजवलेलं आहे तर ते दाखवू तुम्हाला. चला तर मग बाहेर होम टूरची आजचा व्हिडिओ कंटिन्यू करू. मी असं तुळस वगैरे सगळी ठेवलेली आहे छान. रांगोळी काढायसाठी फरशी वगैरे घेतली आणि आज मी सडा वगैरे टाकलेला आहे. तर इथून आपल्या घरात सुरुवात होते. आता मी तुम्हाला फक्त हे जे काही माझी रूम आहे, आम्ही जे काही वापरतो तेच फक्त दाखवणार आहे. आणि इकडं पण आमचं हॉल, बेडरूम, किचन असं घर आहे. पण ते काही पूर्ण झालेलं नाही. फरशी वगैरे काही थोडंसं काम राहिलेलं आहे त्याचं. तर ते मी नंतरनं पूर्ण झालं की दाखवेल. तर मग मी तुम्हाला दाखवते की मी घर कसं सजवले. की देवघरापासून करूया की मी देवघर कसं ठेवलंय काय. चल, तर माझ्याकडे असे एवढेच असं म्हणजे खूप जास्तीचे काही देव नाही आहेत माझ्याकडे. जेवढे आहेत म्हणजे घरात जेवढे असायला हवे तर तेवढेच देव आहेत. तर पिंड आहे, अन्नपूर्णा आहे, गणपती बाप्पा, तुळजाभवानी माता, दत्त महाराजांची मूर्ती आहे आणि महालक्ष्मीची मूर्ती आहे, विठ्ठल, रुक्माई, बाळकृष्ण आणि ही जी छोटी मूर्ती आहे ती खंडोबाची आहे आणि श्रीयंत्र आहे. आणि हे जे काही दत्त महाराजांचे श्रीपाद श्रीवल्लभ रूपी जी काही मूर्ती आहे ती माझ्या गुरुंनी मला दिलेली आहे. आणि बाकी जे काही आपले 5 टाक असायला पाहिजे तर ते आहे. आणि छान असं गायवासरू सुद्धा आहे माझ्याकडे. तर आणि हा जो काही आपला शुभ म्हणजे कलश असायला हवा तर तो कलश पण मांडलेला आहे मी. तर असं छोटंसं देवघर आहे. छोटी अशी रांगोळी वगैरे काढली मी आज. तर आज शुक्रवार आहे, माझा उपवास असतो, तर त्यामुळे छान अशी रांगोळी वगैरे काढली. तर माझ्याकडं असं छोटंसं देवघर पण होतं. पण मी नंतरनं मग देव थोडेसे मोठे केले. असे छोटे देव होते माझ्याकडे, तर ते मग परत मी मोठे देव घेतले. त्यामुळे ते काही म्हणजे देवघर पुरतच नव्हतं. त्यामुळे मग मी अशी एक फळी मांडली आणि त्याच्यावरच छान असे देव वगैरे मांडून घेतले. जेव्हा माझं म्हणजे पूर्ण घर होईल तेव्हा मी म्हणजे देवाला पण असं छान देवारा वगैरे घेईन. तर तोपर्यंत असंच मांडलंय. पण असं बघितलं ना की खरंच खूप छान पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि खूप छान पॉझिटिव्ह असं वाटतं. माझ्या घरातला हा कोपरा मला खूप आवडतो आणि खूप असा एनर्जेटिक पॉझिटिव्ह वाईब्स देतो मला. तर म्हणजे माझं देवघरासोबत पण एक वेगळी अटॅचमेंट आहे. तर चला तुम्हाला. आणि इकडे एक मोठी विंडो आहे आणि इकडं मग मी कपाट वगैरे ठेवलंय, गोधड्या वगैरे. इकडं थोडंसं स्पेस ठेवलाय. रूम छोटी आहे, म्हणजे रूम मोठी आहे पण त्यात सामान भरपूर आहे. त्यामुळे मग मी
खूप म्हणजे खूप सामान थोड्या छोट्या जागी सामान ठेवतो कसं असेल ते खूप मी बघितलेलं आहे. आणि इथे छोटीशीच अशी जागा राहिली तर तिथं मी गोधड्या वगैरे ठेवते. तर मुलाचे बॅग वगैरे आहेत, हे कपाट आहे. आणि वरती पण असे जे काही बाळगण्याचे आपले पदार्थ असतात, पापड लोणचं वगैरे, तर ते डब्यात ते ठेवलेलं आहे, म्हणजे जेणेकरून जास्ती काही लागत नाही. ते नाही लागणारं सामान आहे तर ते वरच्या डब्यात ठेवलंय. चिप्स, उपवासाचं वगैरे, खारवड्या वगैरे ते. आणि इकडल्या साईडला जी काही बॅग वगैरे ठेवलेली ते जे काही आपल्या गौऱ्यांचं वगैरे सामान असतं तर ते ठेवलेलं आहे, जेणेकरून आपला हात नाही लागणार. तर जी कपाटावरची जी स्पेस आहे तर ती पण मी यूज केली. मोठी बॅग वगैरे तिथे ठेवून टाकले, जेणेकरून जी काही जास्त उपयोगात येत नाही अशा वस्तू मी वरती ठेवल्या. आणि इथं मग असं छोटासा एक झुला आहे आणि त्याच्यावर मी मनी प्लांट वगैरे ठेवलंय. छान अशी दत्त महाराजांची एक फ्रेम आहे. आणि ही फ्रेम मला लग्नात गिफ्ट दिली आहे, तर खूप छान अशी फ्रेम आहे ती. त्यामुळे ती फ्रेम पण आहे. आणि तुम्ही जाऊन समोरच घड्याळ लावलंय, जेणेकरून पटकन आपल्याला दिसेल सकाळचा वेळ वगैरे. आणि हा फोटो माझ्या भावाच्या साखरपुड्याला काढलेला होता. तो खूप छान फोटो आहे. आणि तो तेव्हा खूप छोटा होता आणि लहान असं बघायला मुलांना छान वाटतं. तर चला इकडे तुम्हाला मी दाखवते. तर फ्रेम झाली की लगेच इथं आम्ही एक टीव्ही लावून घेतलेला आहे. आणि नंतर मग हे जे काही छोटंसं माझं किचन केलेलं आहे मी, तर मी तुम्हाला याची पण स्टोरी सांगते. तर हे फक्त प्लेन भिंत होती, तर खूप म्हणजे तेलकट वगैरे व्हायचं त्यामुळे मग मी ह्याच्यावर हाताने असं काय म्हणतात त्याला, वारली पेंटिंग केलेलं आहे. तर ते पण खूप छान दिसते. असं सूप वगैरे अडकवलेलं आहे. टेबल आहे ना, तर तो हा एक सेपरेट टेबल आहे आणि हा एक सेपरेट टेबल आहे. म्हणजे माझं काही किचन काउंटर किंवा किचन प्लॅटफॉर्मवर आम्ही बांधून घेतलेलं नाही आहे. ही रूम आम्ही अशीच स्टोरेज म्हणून काढलेली होती. पण म्हणजे मी थोडक्यात पहिल्यांदा सांगितलं होतं ना तुम्हाला की माझ्या घराची छोटीशी स्टोरी मी तुम्हाला सांगेन. तर ती सांगते मी तुम्हाला की असं झालं की कोरोनाच्या वेळेस जेव्हा लॉकडाऊन पडलं होतं, तर त्यावेळेस इथं म्हणजे आसपास एवढी काही घरं वगैरे नव्हती आणि माझी मुलं पण छोटी होती. तर त्यामुळे मग मला इथं म्हणजे राहायला यायचं म्हणजे असं छान सेफ वाटलं की इथं आसपास कोणी जास्त माणसं नाही, येणं जाणं कुणाचं नाही आहे. आणि आम्ही जिथं भाड्याने राहत होतो तिथे खूप असे वर्दळ वगैरे होती, खूप येणारे जाणारी लोक होती. त्यामुळे लहान मुलं असल्यामुळे मग अशी कोरोनाच्या वेळेसची कंडिशन खूप वेगळी होती. त्यामुळे मग आम्ही इथं एकच रूम पूर्ण करून घरी इथं राहायला यायचा डिसिजन घेतला. पण म्हणजे तो काही चुकीचा होता असं मला तर वाटत नाही. काय रूम असते ना ती स्वतःची, आपलं घर हे काय असतं ना, ते मी जेव्हा इथं राहायला आले, आमचं लग्न झाल्यापासून आम्ही 4 वर्ष ते 5 वर्ष आम्ही भाड्याने राहिलो. 2-3 ठिकाणी राहिलो. पण म्हणजे स्वतःचं जे घर असतं ना ते फिलिंग काय असते ना, ते मी इथं राहायला आले ना तर तेव्हा मला कळलं. म्हणजे आम्ही जेव्हा राहायला आलो होतो तर त्या 1 ते 2 दिवस आम्ही ह्या खिडक्या ज्या आहेत त्या पण बसवलेल्या नव्हत्या. असं म्हणजे पुठ्ठा वगैरे लावलं होतं त्याला आणि दरवाजा पण आम्ही आल्यानंतर बसवला. तर म्हणजे मला एकच सांगायचं आहे की जे काही कोणी भाड्याने राहत असेल ना ते खूप रिलेट करत असतील याच्याशी की म्हणजे स्वतःचं घर काय असतं. तर राहत असेल ते माझं म्हणणं काय असेल ते रिलेट करत असतील की स्वतःचं घर असणं खूप म्हणजे खूप अशी मोठी अचिव्हमेंट, मोठं स्वप्न असतं प्रत्येकाचं. तर ते पूर्ण असं म्हणजे झाल्यासारखं त्या दिवशी वाटत. तो दिवस मी कधीच विसरू शकत नाही ज्या दिवशी मी इथे राहायला आले होते, म्हणजे माझ्या स्वतःच्या घरात किंवा आमच्या घरात राहायला आले होते. ते त्या दिवशीची फिलिंग ही खूप खूप वेगळी होती आणि खूप भारी होती. असं म्हणजे एक रूम का असे ना, पण घर हे खूप मोठी इमोशनल अटॅचमेंट असते. तर म्हणजे काय म्हणत होते मी की एक रूम का असे ना, पण ती स्वतःचं घर ही फिलिंग खूप वेगळी होती असं मला सांगायचं थोडक्यात. जे कोणी भाड्याने राहत असतील तर ते हे मी जी काय बोलते ते रिलेट करत असतील. तर म्हणजे एक रूम का असे ना, पण ती स्वतःची आहे. ते खूप असं म्हणजे खूप भारी फिलिंग आहे. आणि आमचं घर खूप मोठं आहे, प्रशस्त असं पार्किंग आहे, हॉल आहे, बेडरूम आहे, किचन आहे, टॉयलेट बाथरूम आहे आतमध्ये, बाहेर एक टॉयलेट बाथरूम काढलेलं आहे. पण ते पूर्ण म्हणजे झालं नाही आमचं. बाकीचे काही काही फायनान्शियल आमच्या अडचणी आल्या किंवा अजून दुसरे काही इन्व्हेस्टमेंट झाल्या, त्यामुळं घराचं काम आमचं म्हणजे पेंडिंग राहिलं.
तर तेही काही दिवसात पूर्ण होईल. तर म्हणजे मला एकच सांगायचं आहे की स्वतःचं घर असणं ही खूप मोठी म्हणजे अचिव्हमेंट आहे. तर चला तुम्हाला म्हणजे थोडक्यात मी माझ्या घराची स्टोरी सांगितली तुम्हाला की आम्ही असंच अर्धवट घरात राहायला का आलो. तर कोणी विचारलं नाही, पण मला असंच सांगावंसं वाटलं की म्हणजे नाही का आपण किचन बांधलं नाही किंवा बेडरूम वगैरे काहीच नाही केलं आणि असंच कसं काय राहायला आलो. तर म्हटलं की तुम्हाला सांगून देऊ की आम्ही कोणत्या सिच्युएशनमध्ये राहायला आलो. चल मी तुम्हाला दाखवते मी की कसं आहे काय आहे. तर मी आधी ना खालीच गॅस ठेवला होता, पण खूप खाली गॅस ठेवला की खूप पसारा वगैरे होतो. तर त्यामुळे मी हा टेबल मांडला आणि मग इथं एक फळी मांडली. याच्या खाली गॅसची टाकी आहे आणि त्याच्या साईडलाच एक सपोर्ट देऊन ही फळी मांडली मी. आणि हा एक वेगळा टेबल आहे. मी साधा आमचा टीव्ही होता तर त्याच्यासाठी घेतला होता. तर हा एक टेबल आहे जो की मी आपला साधा टीव्ही होता आमच्याकडे, तर तो मांडायला मी घेतला होता हा. तर तो पण हा इथं उपयोगी आलाय. आणि मी कसं काय मांडलंय ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. इथं फ्रीज ठेवला आणि ती एक छोटीशी मांडणी ठेवली. आणि म्हणजे जेव्हा राहायला आले ना तर तेव्हा ऍडजस्ट करणं खूप अवघड होतं. आपल्याला मांडणी वगैरे दोन दोन सवय असते, किचन ओटा बेसिन याची सगळ्याची सवय असते. पण म्हणजे कुठेतरी ते ऍडजस्ट होतं की स्वतःचं घर आहे तर आपण ते कुठेतरी ऍडजस्ट करून घेतो. तर मग मी दाखवते की इथं कसं ठेवलंय. तर इकडे मी इथून दाखवते. इथं ह्या टेबलला मी गॅस शेगडी ठेवली आहे. इथं 2 तेलाच्या कटल्या ठेवल्यात आणि इथं मिठाचं आणि जे काही मोठे माझे जे उलतणं तवा वगैरे उलतणं वगैरे असतं सांडल छोटे छोटे जे पळ्या वगैरे मोठ्या पळ्या आहेत ना ते ह्यात ठेवल्यात. चमचे वगैरे जे काही छोटं असतं ते या कपात ठेवले. आणि इथं मसाला डबा, काळा तिखट, मीठ या कुटाचे पण नाहीत. हे छोटी हे मोठी खूप संपले आता. ही तेलाची छोटीशी माझी गोदली म्हणा आहे. आणि ह्या चहा साखर कॉफीचे डबे आहेत. आणि हे 2 फ्रीजमधले डबे ते इथं ठेवलेत मी आता. आणि हे स्टँड ठेवले मी ते कप बशीसाठी. आणि हे जे काही मसाला डब्बा म्हणा किंवा काय म्हणा तर हे एक्स्ट्राचं जे काही सामान असतं आपल्याकडं आपण इथं तिथं ठेवतो तर ते म्हटलं की याच्यात आपण ठेवत जाऊ. त्यामुळे हा मी आत्ताच अलीकडे वापरायला काढलाय. आणि इथं छोटंसं असं फ्लॉवर पण ठेवलंय. आणि इथं छान असं एक मनी प्लॅन्ट ठेवलंय. आणि हे 2 शोपीस आहेत आणि ह्या काचेचे पण आहेत. मी परवाच क्लीन केले त्यामुळे यात काहीच भरून ठेवलं नाहीये. आणि हा जो जार आहे तो मी पण आताच घेतलाय. मला हंडा वगैरे म्हणजे आवडत नाही, त्यात खूप असं घाण करतात मुलं. हा जसं नळ आहे प्रॉपर व्यवस्थित. आणि इथे एक मी टावेल ठेवते नेहमी. आणि हा एक ट्रे ठेवते आणि 2 ग्लास ठेवते मुलांनी जेणेकरून पाणी वगैरे सांडू नये. आणि ग्लास पालता घातला तरी या ट्रेमध्येच पाणी सांडावं त्यासाठी. आणि फ्रीजवर पण मी काही जास्तीचा पसारा ठेवत नाही. हे जे काही मला हळदी कुंकवाला वगैरे थोडंसं छोटंसं आलेलं आहे तर ते मी इथं डेकोर करून ठेवलंय. आणि बडीशोपचं पात्र आहे छोटंसं. हे म्हणजे आर्टिफिशियल प्लांट आहे. आणि हे जे काय आहे त्या हळदी कुंकाचं म्हणजे काय म्हणतात ह्याला मातीचं असं पंचीपाळा आहे. तर हे मी गॅसला हळदी कुंकू लावायसाठी इथंच ठेवलेलं आहे. त्यात पण मी काही असं खाऊ वगैरे असेल तर ते ठेवते. माझं स्टँड आहे इथं, स्टँड ठेवते. आणि रिमोट वगैरे जे काही लागतं फक्त तेवढंच ठेवलं इथं. फ्रीज पण कसा मी ऑर्गनाईज करते तर त्याचा पण व्हिडिओ मी लवकरच घेऊन येणार आहे की मी फ्रीज कसा ऑर्गनाईज करते. म्हणजे आहे त्या सामानात वगैरे आपल्याकडे वस्तू ज्या काही असतात तर त्यातच मी कसं फ्रीज ऑर्गनाईज करते तर ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. तर नक्की व्हिडिओ तो पण बघा, म्हणजे मी टाकेल तेव्हा बघा. तर इथं माझ्या सासूबाईंचा फोटो आहे. आमच्याकडे फक्त सासूबाईंचाच म्हणजे माझ्याकडे सासूबाईंचाच फोटो आहे, फक्त सासऱ्यांचा फोटो नाही आहे. तर तो आम्ही रोज इथं दिवाबत्ती वगैरे करतो. आणि इकडे छान अशी मांडणी मांडून घेतलेली. मी खाली आहे ना स्टूल ठेवलाय आणि त्याच्यावरच मिक्सर ठेवलाय जेणेकरून तिथं म्हणजे स्विच पण आहे तर तिथं वाटता वगैरे येईल. आणि म्हणजे मी घरातला कुठलाच असा पार्ट सोडला नसेल तिथं मी सामान वगैरे अरेंज करून ठेवलं नसेल. म्हणजे भरपूर कोपरा ना कोपरा मी घरातला यूज केलेला आहे. तर इथं पण जे काही ठेवलेलं लोणचं वगैरे ठेवलेलं आहे, जे काही खडे मीठ असतं ते ठेवले. ह्या ज्या काचेचे जे बॉटल आहे मी ती काही यूज करत नाही आता तर त्या पण दिल्यात. सॉस ठेवले इथं, हे मनुकेचं पॅकेट आहे. तर असं हे छोटासा कोपरा आहे ना तर तो भरण्या ठेवलेला आहे मी. काळं तिखट, लाल तिखट, लोणची वगैरे. आणि वरती पण मी असंच छोटं छोटं काही काही सामान आहे ते ठेवलेलं आहे. आणि इकडल्या साईडला पण मी ह्यात बेसन पीठ आहे, ह्यात बटाटे आहे, अजून हे काही भरून ठेवलेले सामान. इथं गव्हाचा डब्बा, इथं ज्वारीच्या पिठाचा डब्बा. आणि हा कुकर मग रोज लागतो तर इथंच ठेवलेला आहे. इथं मी हे स्टँड ठेवलेलं आहे जे की आपलं कांदे बटाटे टोमॅटो वगैरे ह्याच्यात ठेवते.
आणि त्याचं मी जे काही मला डेली यूजसाठी लागतं स्वयंपाक करताना, तर ते ह्या छोट्या डब्यात ठेवलेलं आहे. एकात तांदूळ आहे, एकात तुरीची डाळ आहे, एकात हरभऱ्याची डाळ आहे आणि असंच म्हणजे छोले, शेंगदाणे असं जे काही आपलं किराणा माल जो काही लगेच लागतो ना, तर तो ह्या छोट्या डब्यात ठेवलेला आहे मी. आणि वरच्या पण डब्यात साखर, चहापत्ती वगैरे अशी भरून ठेवलेली, म्हणजे हाताशी पटकन येईल असं ठेवलेलं आहे. तर असंच प्रत्येक कोपरा असं माझ्या परीने मी ऑर्गनाईज केलेलं आहे. आणि इकडं जे काही एक्स्ट्राचं सामान वगैरे असतं तर त्यासाठी, आणि इकडं जे काही एक्स्ट्राचं सामान वगैरे असतं तर त्यासाठी ह्या 3 डब्यात मी ते भरून ठेवते. म्हणजे मम्मी मला तुरीची डाळ वगैरे एक्स्ट्रा देते, हरभऱ्याची डाळ वगैरे, तर ते मी ह्यात भरून ठेवते. आणि इथं मग वरती साईडला डब्बे, कढया वगैरे काही पातेले असतील माझ्याकडं, टोपलं वगैरे, तर ते ठेवलेलं आहे. वरच्या साईडला जी काही माझी तांबे, ग्लास वगैरे असतात तर ते आहे. खिसणी, मिक्सरचं भांडं वगैरे हे सगळे ह्या सेक्शनमध्ये ठेवते. आणि इथं सगळ्या प्लेट वगैरे आहेत. आणि वरती परत मी ही जी काही पातेले वगैरे लागतात माझ्याकडे, दुधाचं भांडं वगैरे आहे, तर ते ठेवलेलं आहे. आणि सगळ्यात वरती जे काय आहे ते इडलीचं भांडं, पोळी डबा तो काही यूज होत नाही मला, अजून एक डब्बा आहे माझ्याकडे, तर तो. आणि हे जे काही भांडे आहेत ना, तर लग्नात ते भाजी पात्र म्हणून वगैरे देतात, तर ते पण, हे पण यूज होतं. तर ते असं मी सगळं ऑर्गनाईज करून ठेवलेलं आहे छान असं. आणि हा लॅपटॉप मी मगाशी घेतला होता तर तो तसंच राहिला तिथे. तर कसं वाटतंय माझं घर. आजचा व्हिडिओ आरुधीने शूट केलेला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि चुकून कुणाच्या भावना वगैरे दुखायला गेल्या असेल तर सॉरी. आणि चला, बाय बाय. आणि सर्वांना श्री गुरुदेव दत्त.